सकाळच्या वेळी सुशांत ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता तेव्हा त्याची बायको अंकिता तिथं आली आणि म्हणाली की अहो, सकाळी तुमच्या चुलत्याचा फोन आला होता. ते म्हणत होते की बाबांची तब्येत फारच बिघडली आहे, तुम्हाला त्यांनी गावाकडे बोलावलं आहे. तरी पण सुशांत तिला काहीच बोलला नाही. ती वैतागली आणि म्हणाली की सुशांत, तुम्हाला काय होत आहे? तुम्ही गावाकडे फोन पण करत नाही आणि कोणाला बोलत पण नाही. नेमकं तुम्हाला झालं काय आहे? तरी पण सुशांतला काहीच फरक पडला नाही. तो त्याची बॅग घेऊन ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी सुशांत ऑफिसवरून आला पण अंकिता त्याला बोलली नाही. त्याला पाहताच ती चहा करण्यासाठी गेली. तोपर्यंत मोबाईलवर फोन आला. त्याने फोन उचलला आणि म्हणाला की हॅलो, कोण बोलत आहे? तिकडून आवाज आला की अरे सुशांत बाळा, मी तुझा सुदर्शन काका बोलत आहे. अरे, तुझ्या बाबांची तब्येत खूपच बिघडली आहे. तू लवकर येऊन त्यांना भेटावं असं मला वाटत आहे. सुशांत म्हणाला की काका, मी येऊ शकणार नाही, मला सुट्टी नाही. तुम्ही सगळे असताना माझी काय गरज आहे? असे म्हणून त्याने फोन कट करून टाकला. अंकिताने सुशांतचं सगळं बोलणं ऐकलं होतं. ते रागात म्हणाले की मी तुमच्यासारखा वाईट मुलगा जो वडिलांचा एवढा राग करत आहे असा कुठेच पाहिला नाही. तुमचे वडील तिथे मरणाच्या दारात उभे आहेत आणि तुम्ही ते आरामशीरपणे बसला आहात. सुनाचं तर विनाकारण नाव खराब आहे. इथे तर मुलगाच बापाची जिम्मेदारी घेऊ वाटत नाही. अंकिता वारंवार बोलत होती परंतु सुशांतवर काहीच फरक पडत नव्हता. तो चहा पिला आणि फिरायला बाहेर निघून गेला. त्याला जाताना अंकिता आश्चर्याने पाहू लागली. ती विचार करते की मी तर माझ्या बाबाला बोलल्याशिवाय एक सुद्धा दिवस राहत नाही, तर मग हे सुशांत असे कसे आहेत? त्यांना त्यांच्या बाबाची अजिबात काळजी नाही का? शेवटी रात्री जेवण करून सगळे झोपी गेले. सकाळच्या वेळी अंकिता काहीतरी काम करत होती. तिच्या मोबाईलवर फोन आला. सुशांतने फोन उचलला. तिकडून त्याचे चुलते बोलत होते. ते म्हणाले की अरे सुशांत बाळा, तुझे बाबा आता या जगात राहिले नाहीत. त्यांनी तासाभरापूर्वीच या जगातून निरोप घेतला आहे. सुशांत, तू येत आहेस ना? तर सुशांत म्हणाला की काका, मला येण्यासाठी उशीर होईल, तोपर्यंत तुम्ही क्रियाक्रम करून घ्या. पण सुशांत, तू त्यांचा एकुलता एक मुलगा आहेस. मुलगा असताना त्यांचा क्रियाक्रम दुसरं कोणी कसं करू शकतं? तर मग सुशांतने त्याच्या चुलत्याला प्रश्न केला की मग काका, आईचे अंतिम संस्कार कसे झाले होते? असे म्हणून त्याने फोन कट करून टाकला. इकडे अंकिताला जेव्हा समजलं की तिचे सासरे आता जिवंत नाहीत तेव्हा ती मोठमोठ्याने रडू लागली. सुशांतला शांत पाहून ती रडत म्हणाली की तुम्हाला जायचं नसेल तर नका जाऊ, परंतु मी माझ्या मुलाला घेऊन गावाकडे जाणार आहे. लगेचच अंकिता गावी जाण्यासाठी तयारी करू लागली. पण मुलाला आणि बायकोला असं एकट्याला कसं जाऊ द्यायचं म्हणून शांतपणे सुशांत मन त्याची तयारी करू लागला. ते जेव्हा गावी पोहोचले तेव्हा त्याच्या बाबाचे 10 संस्कार झाले होते. पण राहिलेले क्रियाक्रम पण सुशांतच्या हातून करण्यात आले. पण गावातल्या बायका काहीतरी बोलत होत्या. ते बोलणं अंकिताने ऐकलं परंतु तिला सर्व सत्य कळालं नाही. पण तिने निर्णय घेतला होता की आता काय रहस्य आहे ते मी जाणून घेणारच आहे. सगळे क्रियाक्रम झाल्यावर हळूहळू सगळे पाहुणे जाऊ लागले. सगळं घर खाली झालं. त्या घरात आता सुशांतचे काका आणि काकी दोघेच उपलब्ध होते. याचाच फायदा घेऊन अंकिताने काकीला सर्व काही विचारायला सुरुवात केली. अंकिता तिच्या चुलत सासूला म्हणाली की सासूबाई, मी तुमच्याकडून सुशांतची शपथ घालून सर्व काही तुम्हाला विचारणार आहे. मला विश्वास आहे की तुम्ही मला सगळं खरं खरं सांगचाल. त्या म्हणाल्या ठीक आहे सुनबाई, तुला काय विचारायचं आहे ते विचार. अंकिता म्हणाली की सुशांत आणि सासरे या दोघांमध्ये एवढं अंतर का होतं? त्या दोघीचं बोलणं ऐकून तिथल्या शेजारची एक म्हातारी बाई आली आणि तिने अंकिताचं बोलणं ऐकलं होतं. ती म्हातारी बाई म्हणाली की अगं अंकिता, तिला काय विचारत आहे? ती तुला सगळं खरं सांगणार नाही. मी तुला सगळं काही सांगते. पण काही सांगायच्या आधीच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि म्हणाल्या की तुझा नवरा सुशांत तुझ्या सासऱ्यांसोबत वाईट वागत होता ते बरोबरच होतं. कारण जेव्हापासून सुशांतला कळू लागलं तेव्हापासून तुझ्या सासऱ्याने तुझ्या सासूला फक्त त्रासच दिला होता आणि हे सगळं सुशांतला दिसत होतं. पण आजी, असं काय झालं होतं त्यामुळे सासरे सासूबाईला इतक्या दुष्टपणाने वागवत होते? अंकिता, जुन्या काळात नवरा नवरीने एकमेकांना न बघता विवाह केला जात होता. तेव्हा रूप न पाहता गुण पाहत होते. तुझ्या सासूचा यशोदाचं माहेर खूप पैशावालं होतं आणि तुझी सासू खूप संस्कारी होती आणि त्याप्रमाणे शेजारच्या गावात राहणाऱ्या
यशोदासोबत तुझ्या सासऱ्यांनी जगदीशचं लग्न जुळवण्यात आलं. जगदीशला एक लहान भाऊ होता, त्याचं नाव सुदर्शन होतं. इकडे जगदीशच्या वडिलांनी आणि यशोदाच्या वडिलांनी त्या दोघांचा विवाह करण्याचे ठरवले. जगदीश पुण्यामध्ये जाऊन शिकत होता आणि शिक्षण झाल्यावर तो आता तिथे नोकरीला पण लागला होता. गावाचं साधं राहणीमान सोडून त्याला आता शहराचं राहणीमान आवडू लागलं होतं. जगदीशच्या मनात नसताना सुद्धा त्याचं लग्न यशोदासोबत लावून दिलं होतं. बापाच्या भीतीमुळे आणि संपत्तीमधून काढून टाकतील या भीतीने जगदीशने लग्नाला होकार दिला. पण लग्न झाल्यावर जेव्हा त्यांनी यशोदाला बघितलं तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण जगदीश हा गोरापान आणि उंच देखणा मुलगा होता आणि यशोदा ही उंचीने कमी रंगाने सावळी अशी होती. आणि शिवाय यशोदाचे शिक्षण फक्त 7वीपर्यंत झालं होतं. त्या जमान्यात फक्त मुलगी चांगल्या घरातील आहे का, तिचे संस्कार चांगले आहेत का हे पाहून तर लग्न जमवले जात होते. पण जगदीशला त्याच्याप्रमाणे शिकलेली मॉडर्न शहरातली मुलगी बायको म्हणून करायची होती. पण यशोदाचं रूप पाहून जगदीशचे सगळे स्वप्न तुटून गेले. त्याच रात्री कोणालाही न सांगता जगदीश पुण्याला निघून गेला. बिचारी यशोदा नवरीच्या रूपात तशीच रात्रभर बेडवर त्याची वाट पाहत बसली होती. पण तिला पहिल्यापासून त्याने त्या खोलीत पाऊलच टाकला नाही. जगदीशला जाऊन महिना झाला तरी तो माघारी आला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला पत्र लिहिले. शिवाय त्याला जाऊन आणण्याचा प्रयत्न केला तरी पण जगदीश आला नाही. त्यानंतर जगदीशच्या छोट्या भावाचं सुदर्शनचं लग्न झालं. सुदर्शनच्या पण लग्नाला जगदीश आला नाही. जगदीशचे वडील जेव्हा यशोदाला पाहत होते तेव्हा त्यांना खूप दुःख होत होतं. ते स्वतःलाच दोषी समजत होते की त्यांच्यामुळे यशोदाचं आयुष्य बर्बाद झालं होतं. यशोदा तोंडातून तक्रारीचा सूर न काढता सगळ्यांची सेवा करत होती. ती सासऱ्यांची सेवा करत होती, दिराची पण काळजी करत होती आणि त्यांचं सगळं काम पण करत होती. ती तिच्या लहान दिराला आणि जावेला पण इज्जत देत होती. सुदर्शन यशोदाला खूप मान देत होता. भावाने जे काही केलं त्यामुळे त्याला जगदीशचा राग येत होता. पण अलीकडे जेव्हा यशोदा तिच्या दिराला सुदर्शनला 2 गोड शब्द बोलली किंवा त्याचं काही काम केलं तर सुदर्शनच्या बायकोच्या मनात पाप येत होतं. तिला वाटत होतं की या दोघांचं काहीतरी सुरू आहे. हळूहळू सुदर्शनची बायको पण यशोदाला खूप बोलू लागली. तरी पण यशोदा काहीच बोलत नव्हती. ती शांत असायची. पण इकडे जगदीशचे वडील स्वतःला खूप दोष देऊ लागले आणि या दुःखामुळेच त्यांना एके दिवशी हार्ट अटॅक आला आणि त्यात ते गेले. त्यावेळी जगदीशला तुझे वडील गेले म्हणून खबर पोहोचवली तेव्हा तो गावाकडे आला. गावाकडे आल्यावर क्रियाक्रम झाल्यावर तो जायला लागला होता. पण सुदर्शनने काही दिवस राहण्यासाठी त्याच्याकडे हट्ट केला. कारण जी जमीन आहे त्या जमिनीवर दोघांना पण समान वाटणी करता येईल त्यासाठी. पण मग जगदीश थांबायला तयार झाला. शेवटी पैसा जमीन याचं लालच कोणाला नसतं. गावातल्या काही बायकांनी जगदीशला समजावलं की यशोदाला तुझी बायको स्वीकार, तिला तिचं सुख दे. पहिल्यांदाच गावाकडे आला आहेस तर मग बायकोसोबत काही वेळ घालव, अशा त्या बाया त्याला सांगू लागल्या. आणि कमाल म्हणजे जगदीश पण यशोदाच्या जवळ जाऊ लागला. डोक्यात काय विचार आला आणि तो यशोदासोबत गावाकडे एका खोलीत झोपू लागला. नवऱ्याचा स्पर्श मिळाल्यामुळे यशोदा पण खूप खुश झाली. तिला जे दुःख मिळालं होतं त्याच्यावर त्याने पांघरून घातलं. पण हे सगळं सुख तिचं 15 दिवसच टिकलं. त्यानंतर जगदीश सगळं गुंडाळून पुण्याला माघारी जाण्यासाठी निघाला. यावेळेस पण जगदीशने यशोदाला सोबत नेलं नाही. अजून एकदा यशोदा उदास झाली. एक दिवस सकाळच्या वेळी यशोदाला खूप उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे यशोदाची चुलत सासू आणि म्हाताऱ्या बाया खूप खुश झाल्या. सगळ्यांना समजलं की जगदीशने नवऱ्याचं प्रेम तिला दिलं आहे. त्यामुळे पूर्ण गावाला आनंद झाला. पण यशोदाला माहीत होतं की तो तिच्यावर प्रेम वगैरे काही करत नव्हता. तो फक्त शारीरिक गरज भागवण्यासाठी तिच्याकडे आकर्षित झाला होता आणि त्यातूनच हे सगळं घडलं होतं. गर्भावस्थेमध्ये सुद्धा यशोदाला घरातील सगळी कामे करावी लागत होतं. तिची लहान जाव तर आता खूपच तिला ओरडत असायची, तिच्यावर दादागिरी दाखवायची. तरी पण ती काही म्हणत नव्हती. सुदर्शन त्याच्या बायकोला खूप समजायचा पण त्याच्या बायकोपुढे त्याचं पण काही चालत नव्हतं. यशोदाच्या माहेरच्यांना हे सगळं माहीत होतं आणि ते तिला नेण्यासाठी खूप वेळा आले होते. परंतु यशोदा त्यांच्यासोबत गेली नाही. ती म्हणत होती की तुम्ही लग्न करून दिलं आहे तर मग माझं नशीब माझ्यापाशीच राहू द्या, मला माघारी यायचं नाही. 9 महिने पूर्ण झाल्यावर यशोदाने
एक गोड मुलाला जन्म दिला, परंतु तिच्या जावेला हे काही बघवलं नाही, कारण तिला संशय येत होता की हे बाळ नक्की जगदीशचंच आहे का, किंवा तिच्या नवऱ्याचं आहे की गावातल्या कोणत्या तरी माणसाचं आहे. तिला यशोदावर संशय येत होता. तिला सगळं कळत होतं, समजत होतं, पण ती देवाच्या चरणापाशी जाऊन रडत होती. याच्या व्यतिरिक्त ती काही करू शकत नव्हती. 1.25 महिना व्हायच्या आधीच तिला घरातील सगळं काम करावं लागलं. एकीकडे काम करत होती, तर दुसरीकडे तिच्या बाळाला सुशांतला पण ती सांभाळत होती. सुदर्शनने खूप वेळा कामवाली बाई लावली, त्यामुळे त्याच्या बहिणीला मदत होईल, पण त्याची बायको त्या कामवाली बाईला काही बाई बोलून पळूनच लावून देत होती. तिची जाऊ तिच्यावर खूप रागवत असायची आणि हळूहळू ती आता यशोदाला वेळेवर जेवण, ताजे जेवण देत नव्हती. शिळे, खराब झालेले जेवण ती यशोदाला देऊ लागली आणि त्यामुळे दिवसेंदिवस यशोदाची तब्येत खराब होऊ लागली. पण तिचा हक्काचं असं कोणीच नव्हतं की तिच्या शरीराची काळजी घेईल आणि तिला दवाखान्यात घेऊन जाईल. परंतु पूर्ण गाव यशोदाला मान देत होता. इकडे पुण्यामध्ये जगदीशने त्याच्या पसंतीच्या मुलीसोबत त्याने दुसरा विवाह केला, त्यामुळे काहीच गरज न पडल्यामुळे तो गावी येत नव्हता. ही खबर गावातल्यांना सगळ्यांना माहीत झाली आणि शिवाय यशोदाला पण माहीत झाली होती. यशोदाने आता जगदीशकडून कोणतीच अपेक्षा ठेवली नव्हती. ती आता तिच्या मुलाच्या साहाय्याने जगण्यासाठी समर्थ झाली होती. पण यशोदाच्या नशिबात ते पण नव्हतं. जेव्हा यशोदाचा मुलगा सुशांत 3 वर्षाचा झाला, तेव्हा अचानक जगदीश गावामध्ये आला आणि त्याने यशोदाला हुकूम दिला की मी सुशांतला घेऊन कायमचा पुण्याला जाणार आहे. हे ऐकून यशोदावर आभाळ कोसळल्यागत झालं. सुशांतशिवाय जगणं तिने कल्पनासुद्धा केली नव्हती. तिने रडत तिच्या मुलाला कुशीत घेतलं आणि ती म्हणाली की मी माझ्या मुलाला कुठेसुद्धा तुम्हाला घेऊन जाऊ देणार नाही. हा माझ्यापाशीच राहील. मी याच्या सहाऱ्याने पूर्ण आयुष्य जगणार आहे. मला तुमची गरज नाही. तुम्ही गेला तरी चालेल. पण सुशांतला जगदीशने जबरदस्तीने घेतलं आणि तिला धमकी दिली की हा मुलगा माझ्यासोबतच येईल, नाहीतर मी याला कायमचाच मारून टाकेल. जगदीशचं बोलणं ऐकून यशोदा दंग झाली. आपल्या आईला रडताना पाहून सुशांत पण मोठमोठ्याने रडू लागला. तो त्याच्या आईकडे जाण्यासाठी तडफडू लागला, तरी पण जगदीशला त्याच्यावर दया आली नाही. जबरदस्तीने तो तेथून घेऊन जाऊ लागला. जो मुलगा त्याच्या बापाला ओळखत पण नाही, तो आज त्याचा बाप म्हणून आला होता. जगदीश तर त्याच्या मुलाला घेऊन गेला, पण इकडे यशोदा खूप दिवस त्याच्या आठवणी जगत होती. त्याच्या आठवणीत ती जेवण पण करत नव्हती. जशी वेळ जाऊ लागली तसे इकडे सुशांत त्याच्या आईला विसरू लागला. हळूहळू जगदीशने त्याच्या दुसऱ्या बायकोला ती तुझी आई आहे म्हणून त्याला सांगितलं आणि असेच 5 वर्ष निघून गेले. इकडे यशोदा तिच्या मुलासाठी तडफडू लागली. यशोदाला मनाचा रोग झाला होता, त्यामुळे तिला शरीर पण साथ देत नव्हतं. त्यानंतर कळालं की यशोदाला कॅन्सर झाला आहे. गावातल्या बाया तिच्यापाशी येत होत्या आणि तिच्या नशिबावर खूप रडत होत्या, पण रडून तिचं नशीब बदलणार नव्हतं. यशोदाची जाव पण तिला तिथे एकटीला सोडून दुसरीकडे राहायला गेली होती. यशोदाच्या दोन्ही पण भावांना जेव्हा समजलं की यशोदाला कॅन्सर झाला आहे, तर ते दोघे पण तिला भेटायला आले. ते तिला घेऊन जाण्यासाठी आले होते, पण ती जायला तयार नव्हती. ती म्हणाली की मी सासरी राहूनच सुहासिनी या रूपातच मरणार आहे. ती तिच्या भावांना म्हणाली की तुम्हाला माझी मदत करायची असेल तर तुम्ही माझं एक काम करा. मला माझ्या मुलाला शेवटचं डोळे भरून पाहायचं आहे. तेवढं माझ्या मुलाला माझ्यासमोर घेऊन या. सुदर्शनला त्याच्या वहिनीचं दुःख सहन झालं नाही, त्यामुळे सुदर्शनने एक पत्र लिहिलं की यशोदा वहिनीची तब्येत खराब आहे. त्यांना कॅन्सर झाला आहे आणि त्यांची शेवटची इच्छा आहे की त्यांच्या मुलाला पाहायचं आहे. पण जगदीशच्या मनाला पाझर फुटलं नाही. त्याने त्याच्या मुलाला पाठवण्यास नकार दिला आणि तो स्वतःसुद्धा आला नाही. जगदीशचं मन खूप कठोर बनलं होतं. 2-3 वेळा सांगून पण त्याच्यावर काहीच फरक पडला नाही. त्यामुळे सुदर्शन यशोदाच्या दोन्ही पण भावांना सोबत घेऊन आणि गावातल्या काही माणसांना घेऊन पुण्यामध्ये गेला. त्यावेळी जगदीश घरी नव्हता. त्याची दुसरी बायको घरात होती. ते घरात गेले आणि म्हणाले की जगदीश आणि सुशांत कुठे आहेत. जगदीश तर घरात नव्हता, पण सुशांत त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि तो म्हणाला की आई, हे सगळे कोण आहेत. तर सुदर्शनने सुशांतला जवळ घेतलं आणि म्हणाला की ही बाई तुझी आई नाही, ही तुझी दुश्मन आहे, जिने तुझ्या आईचं सगळं सुख हिरावून घेतलं आहे.
तुझी आई गावाकडे मरणाच्या दारात उभा आहे. तुझे वडील जगदीश तुला तो 3 वर्षाचा होतास तेव्हाच इकडे शहरात घेऊन आला आहे, असं म्हणून सुदर्शनला जगदीशचा खूप राग आला. ती बाई म्हणाली की सुशांत तू आतमध्ये जा. सुदर्शन म्हणाला की हा कुठे पण जाणार नाही, हा आमच्यासोबत गावाकडे जाणार आहे. आणि यशोदाचे दोन्ही पण भाऊ म्हणाले की त्या जगदीशला सांगा की आम्ही त्याला सोडणार नाही, आम्ही आता त्याच्यावर कारवाई करणार आहे. पूर्ण गाव आमच्यासोबत आहे. हे सगळं बोलणं ऐकून सुशांत विचारात पडला. त्याला विश्वासच बसत नव्हता की ही बाई त्याची आई नाही, त्याची आई गावाकडे आहे. ते सगळे सुशांतला घेऊन गावाकडे आले. आपल्या मुलाला पाहून यशोदाच्या अंगात शक्ती आली आहे. सुदर्शनने सुशांतला त्याच्या आईसमोर उभा केलं. तो म्हणाला की बघितलंस का तुझ्या बापाने तुझ्या आईची काय हालत बनवली आहे. तो आता 8 वर्षाचा झाला होता, त्यामुळे त्याला काही गोष्टी समजत होत्या. आपल्या आईचा शरीराचा सापळा झालेला पाहून त्याला धक्काच बसला. त्याच्या बापाने त्याच्यासोबत काय केलं आहे हे पाहून त्याला अंतर्मनातून खूप राग येऊ लागला. यशोदा तिच्या बाळाला कुशीत घेऊन खूप रडली. तिने देवाचे आभार मानले की शेवटच्या वेळेस तिला तिच्या बाळाला बघायला भेटलं. अचानक वातावरणात बदल झाला. काळे ढग निघाले, मुसळधार पाऊस पडू लागला. सकाळपर्यंत तिथे जगदीश पण हजर झाला. तो सुशांतला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या भावाने त्याला समजावलं की वहिनी 4-5 दिवसाची या जगाची पाहुणी राहिली आहे, त्यामुळे जगदीश दादा तू आणि सुशांत 4-5 दिवस इथेच राहावं असं मला वाटत आहे. यशोदा वहिनीची खूप इच्छा आहे की त्यांना अग्नी त्यांच्या मुलाने सुशांतने द्यावा, पण जगदीश म्हणाला की या वेड्याने आजारी बाईपाशी मी माझ्या मुलाला 1 मिनिट पण ठेवणार नाही. असं म्हणून जबरदस्तीने सुशांतला त्याच्याजवळ घेतलं. त्या दिवशी मीच यशोदापाशी थांबली होती. दुसऱ्या दिवशी अचानक यशोदाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे ती मला म्हणाली की माझ्या शरीराला अग्नी फक्त माझ्या मुलाने दिली पाहिजे, तरच मला मुक्ती मिळेल, असं ती बोलत होती. पण इकडे तर जगदीश त्याच्या मुलाला घेऊन पुण्याला निघून गेला होता. यशोदा देवाघरी गेली आहे हे ऐकून पण तो माघारी आला नाही आणि त्याच्या मुलाला पण त्याने अग्नी देऊन दिला नाही. सुशांतच्या बालपणात जे काही घडलं ते त्याला अजून आठवत होतं, पण त्याने सगळं विसरून तो चांगला अभ्यास करू लागला. आणि तिथेच त्याने अंकितासोबत म्हणजे तुझ्यासोबत सुशांतने लग्न केलं आणि तो वडिलांपासून लांब शिक्षणासाठी गेला होता. इकडे हळूहळू जगदीशचे सगळे पैसे संपू लागले आणि त्याची बायको रोज त्याच्यासोबत भांडण करू लागली. हळूहळू खरी हकीकत सुशांतला समजू लागली होती, त्यामुळे तो वडिलांना जास्त बोलत नव्हता. असं पण भूतकाळ जास्त दिवस लपून राहत नाही, कधी ना कधी तो समोर येतच असतो. सुशांतला त्याच्या आईबद्दल आणि आईसोबत काय काय घडलं याबद्दल सगळं सुदर्शनने त्याला सांगितलं होतं. सुदर्शन आणि सुशांत दोघे नेहमी बोलत होते. जगदीश त्याच्या बायकोला कंटाळून गावाकडे आला, कारण मुलाकडे जावं तर मुलगा पण बोलत नव्हता. गावाकडे गेल्यावर पण गावातली माणसे त्याच्यासोबत बोलत नव्हती. त्याच्याकडे पैसे नव्हते, कोणी त्याला काम पण देत नव्हतं. जिथे काम मिळत होतं तिथे त्या पैशातून काही बाजार आणत होता आणि स्वतःच बनवून खात होता. वेळेवर जेवण न मिळाल्यामुळे त्याचे शरीर कमजोर बनू लागलं. तो नेहमी त्याच्या मुलाला आठवत होता. तो नेहमी त्याच्या मुलाला फोन करत असायचा, परंतु सुशांत त्याचा फोन उचलत नव्हता. एके दिवशी कंटाळून सुशांतने जगदीशचा फोन उचलला आणि तो म्हणाला की हे बघा बाबा, तुम्ही माझ्या आईसोबत काय वागला ते सगळं अजून तुमच्या सुनाला अंकिताला काहीसुद्धा सांगितलं नाही. तुम्हाला वाटत असेल की तिला काही कळू नये तर मला सारखा फोन करत जाऊ नकास. आता शेवटच्या क्षणी जगदीशची सेवा करण्यासाठी त्याच्यापाशी कोणच नव्हतं, पण गावातल्या माणसाचं हृदय खूप मोठं होतं. त्यांना जगदीशची हालत बघवली नाही, त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी मिळून सुशांतला फोन केला आणि त्याला सांगितलं की एकदा बाबाला भेटत जा, त्यांची सेवा कर. परंतु सुशांतला त्याच्या वडिलांवर दया आली नाही, त्यामुळे सुशांत त्याच्या वडिलांना अग्नी देण्यासाठी वेळेवर आला नाही. आपल्या सासूची दर्दभरी कहाणी ऐकून अंकिता रडू लागली. रात्रभर अंकिताला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सुशांत तिला म्हणाला की आपण माघारी घरी जाऊ. अंकिता पण काही म्हणाली नाही. ते सगळे घरी आले. घरी आल्यावर अंकिता त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. मला माहीत नव्हतं की तुमच्या आईसोबत एवढं वाईट घडलं आहे.
तुमच्या आईला दुःख देणारे तुमच्याच वडील होते, पण मी तुम्हाला विनाकारण ओरडत होते. अंकिता गर्व करत म्हणाली की सुशांत, तुम्ही जे काही केलं ते एकदम बरोबर केलं, त्यामुळे मनात कोणतीच खंत ठेवू नकोस. त्यावेळेस पण सुशांत स्वतःवर काबू ठेवू शकला नाही आणि तो पण मोठमोठ्याने रडू लागला. त्याने आनंदाने त्याच्या बॅगेमधून त्याच्या आईचा फोटो काढला आणि आईच्या फोटोवर त्याने हार चढवला. त्याच्या आईच्या फोटोकडे पाहून त्याला वाटत होतं की आई फोटोमधून त्याला खूप आशीर्वाद देत आहे आणि खऱ्या अर्थाने आईचा बदला त्याने पूर्ण केला होता.